Good morning, students. We will discuss about next experiment number 11 for title to prepare and submit the 500 ml of the compound sodium lactate injection IP Hartmann solution. यामध्ये आपण प्रिपेअर करणार आहोत आणि सबमिट करणार आहोत 500 ml कंपाऊंड सोडियम लॅक्टेट इंजेक्शन फॉर IP. ठीक आहे. याचे प्रायर कन्सेप्ट कोणते आहेत? इंट्राव्हेनस इन्फ्युजन, स्टरलायझेशन, सिंगल डोस कंटेनर. ठीक आहे. न्यू कन्सेप्ट म्हणजे आपण प्रोपोजिशन काय करणार आहे यामध्ये, मेथड ऑफ प्रिपरेशन, मेथड ऑफ स्टरलायझेशन आणि लेबलिंग. आपलं जनरल कन्सेप्ट कसं आहे, आपण पूर्ण जेवढे इन्ग्रेडियंट घेणार आहोत, जे केमिकल्स घेणार आहोत ते वेग करायचे, ते नीट डिझॉल्व करायचे व्हेकलमध्ये आणि तो फिल्टर करून घ्यायचे. फिल्टर केल्यानंतर त्याला फिल करायचे इन्फ्युजन बॉटलमध्ये. इन्स्पेक्ट प्रेझेंट आहेत ते कोणते, त्याच्यामध्ये ते आपण पाहायचे आहे. त्यानंतर आपण स्टरलाइज करायचे व त्याला शेवटीला ते बाहेर आर्टिक्लोच्या बाहेर काढून त्याला लेबल करून टाकायचे इन्फ्युजन बॉटलला. ठीक आहे. ओके. जनरल कन्सेप्ट आहे आपल्याला ह्यामध्ये काय काय करायचे आहे काय. मग त्यामध्ये फर्स्ट आहे लर्निंग ऑब्जेक्टिव्ह. आपल्यामध्ये कोणत्या स्किल्स इंटेलेक्च्युअल स्किल प्रेझेंट पाहिजेत आपण हँडलिंगसाठी. अंडरस्टँड द बेसिक कन्सेप्ट ऑफ स्टरलिटी, टू अंडरस्टँड द प्रिकॉशन टू बी टेकन ड्युरिंग द स्टराइल मॅन्युफॅक्चरिंग प्रिपरेशन. आपले मोटर स्किल कोणती ॲबिलिटी पाहिजे, ॲबिलिटी टू द फिल द बॉटल्स, ॲबिलिटी टू द इन्स्पेक्ट द प्रोडक्ट, ॲबिलिटी टू द हँडल द स्टरलायझेशन इक्विपमेंट. आपण हँडल करू शकतो. ॲबिलिटी पाहिजे आपल्या स्टरलायझेशन इक्विपमेंट हँडल करण्याची ॲबिलिटी पाहिजे. ठीक आहे. ॲपरेटस कोणते कोणते यूज करणार आपण यामध्ये, या एक्सपेरिमेंटमध्ये ग्लासवेअर्स कोणते, ग्लास बॉटल्स पाहिजे आपल्याला, ग्लास बॉटल्स, क्रोनिकल फ्लास्क, बिकर, पिपेट, व्हॉल्युमेट्रिक फ्लास्क, फनेल, ग्लास रॉड, रबर क्लोजर, ॲल्युमिनियम सील, क्रिम्पिंग मशीन, ॲटोक्लेव, वेट बॉक्स, केमिकल बॅलेन्स. ठीक आहे. मग यामध्ये आपण केमिकल्स कोणते यूज करणार आहोत, लॅक्टिक ॲसिड, सोडियम हायड्रॉक्साईड, सोडियम क्लोराईड, पोटॅशियम क्लोराईड, कॅल्शियम क्लोराईड, डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड, फिनॉल अँड रेड सोल्युशन वॉटर फॉर इंजेक्शन. स्टेप वाईज प्रोसिजर. यामध्ये आपण कसे करणार आहोत, लॅक्टिक ॲसिड, सोडियम हायड्रॉक्साईड रिॲक्ट टू द सोडियम लॅटेट. ठीक आहे. यामध्ये काय करणार, ठीक आहे. But the lactic acid contains a small proportion of anhydrides. These anhydrides are hydrolyzed back to lactic acid by the subjecting to the autoclaving temperature in pressure of the slight excess of the alkali. The excess of alkali remaining after the autoclaving is neutralized by the dilute HCl and pH comes between the 5 to 7 pH. ठीक है. Okay. During the preparation, sodium hydroxide should be weighted as the fast as the possible because the sodium hydroxide is the deliquescent, and if the sodium hydroxide added contain large water, it may not leave the excess of the NaOH after the autoclaving. ठीक है. Compound sodium lactate injection is slightly hypotonic but may be made isotonic by the addition of a appropriate amount of the sodium chloride. स्टेप ऑफ फॉर्म्युला. आपल्याला पहिल्यांदा फॉर्म्युला तयार करायचा आहे. मग फॉर्म्युल्यासाठी आपण काय करणार, हे दिलेलं आहे 1000 ml वॉटर फॉर इंजेक्शनसाठी आपण किती अमाऊंटमध्ये घेणार आहोत. लॅक्टिक ॲसिड 2.4 ml, सोडियम हायड्रॉक्साईड 1.15 ग्राम, डायल्यूट हायड्रॉक्साईड ॲसिड सफिशियंट क्वांटिटीमध्ये घ्यायचा, सोडियम क्लोराईड 6 ग्राम, पोटॅशियम क्लोराईड 0.4 ग्रामसाठी घ्यायचा, कॅल्शियम क्लोराईड 0.27 ग्रामसाठी घ्यायचा, वॉटर फॉर इंजेक्शन 100 ml घ्यायचा आपलं. ठीक आहे. मग हे आपण 500 mlसाठी आपल्याला बनवायचं आहे. ठीक आहे. मग आपण 500 mlसाठी काय करणार, मग आपण कॅल्क्युलेशन करायचं आहे. मग कॅल्क्युलेशनमध्ये 100 ml ऑफ द वॉटर फॉर इंजेक्शन रिक्वायर्ड 2.4 ml ऑफ लॅक्टिक ॲसिड. ठीक आहे. 1000 mlसाठी 2.4 ml लॅक्टिक ॲसिड लागते. तर आपल्या 500 mlसाठी वॉटर फॉर इंजेक्शनसाठी आपल्याला किती लॅक्टिक राहणार, त्याला आपण XML लिहिणार. ठीक आहे. कॅल्क्युलेशन करायचं आहे. X × 1000 इज इक्वल टू 2.4 × 500, X इज इक्वल टू 1.2 ml. म्हणजे लॅक्टिक ॲसिड आपल्याला किती लागणार आहे, 1.2 ml. कितीसाठी, 500 ml वॉटर फॉर इंजेक्शनसाठी. ठीक आहे. मग आपण त्याच्यामुळे बाकीच्या जे केमिकल्स जे आपले इन्ग्रेडियंट लागणार ते त्यांची कॅल्क्युलेशन करून घ्यायचे आणि ती प्रॉपर मॅनरमध्ये घ्यायचे. आणि स्टेप सेकंड काय करायचं, टेक द ॲक्युरेटली वेट द क्वांटिटी ऑफ सोडियम हायड्रॉक्साईड टू अ स्टरलाइज कॉनिकल फ्लास्क अँड डिझॉल्व इट द 100 ml ऑफ वॉटर फॉर इंजेक्शन.
आपण काय कर ॲक्युरेटली वे करून घ्यायचे सगळे इन्ग्रेडियंट. सोडियम हायड्रॉक्साईड वे करून घ्यायचा, स्टरलाइज करायचं कोनिकल फ्लास्कला आणि डिझॉल्व करायचं त्याला 100 ml वॉटर फॉर इंजेक्शनमध्ये पहिल्यांदा. अँड ॲट द कॅल्क्युलेट द क्वांटिटी ऑफ द लॅक्टिक ॲसिड टू इट अँड हीट इन द ॲटोक्लेव्ह इन 150 डिग्री सेल्सिअस टू 116 डिग्री सेल्सिअस फॉर 1 आवरसाठी ॲटोक्लेव्हमध्ये ठेवून त्याला हीट करायचं आहे लॅक्टिक ॲसिडला. आणि त्याच्यानंतर अलाउ द सोल्युशन टू कूल द consciously add the dilute hydrochloric acid about 1 ml until 0.50 ml of the solution gives a full orange color with the 0.05 ml phenol red solution. Dissolve the calculate the quantities of the sodium chloride, potassium chloride, calcium chloride into 350 ml of water for injection into the suitable sterilizer container मध्ये घ्यायचं. ठीक आहे. मिक्स द टू सोल्युशन, मिक्स करायचं 2 सोल्युशनला टिप्स 3 and 4 इंटू अ सुटेबल स्टरलायझर कंटेनरमध्ये अँड ॲट द सफिशियंट क्वांटिटी ऑफ वॉटर फॉर इंजेक्शन प्रोड्यूस द रिक्वायर्ड व्हॉल्यूम ऑफ 500. जे रिक्वायर्ड व्हॉल्यूम राहिले ते 500पर्यंत कवरअप करून घ्यायचे. अँड द सोल्युशन शुड बी क्लिअर. इफ नॉट फिल्टर द सोल्युशन युजिंग द सेंटर ग्लास फिल्टर. सेंटर ग्लास वापरायचा नाही आणि आपण ते फिल्टर करून घ्यायचं फिल्टर पेपरने. ठीक आहे. ठीक आहे. मग नेक्स्ट काय करायचं, fill the clear filter sodium solution into the pressure tank and acceptably pass through the membrane filter of the 0.22 micrometer. Fill the solution acceptably into the sterilized transfusion bottle. Close the sterilized double closure and seal with the aluminum cap. ठीक आहे. कॅपनं त्याला जो आपण ॲटोक्लेव्हमधून काढणार त्याला स्टरलाइज करून त्यावेळेस त्याला ॲल्युमिनियम कॅपनं पॅक करून टाकायचं, सील करून टाकायचं. इन्व्हर्ट अँड शेक the bottle to the check the leakage, reject the leakage bottles, examine the solution critically for the particles. ठीक आहे. ती लिकेज आहे का बॉटल चेक करायची. जर लिकेज असेल तर त्याला रिजेक्ट करून टाकायची ती बॉटल. ठीक आहे. त्याला स्टरलायझेशनसाठी आपल्याला किती टेम्परेचर पाहिजे 121 डिग्री सेल्सिअस. होल्डिंग प्रेशर 50 lbs स्क्वेअर इंच. होल्डिंग टाईम 20 minutes. ठीक आहे. स्विच ऑफ द ॲटोक्लेव्ह. अलाउ टू द कूल अँड प्रेशर to the come down to 0 before opening the autoclave to remove the bottles. Polish the bottles and re-examine for the particles. Check the label and stick on the bottles. This solution should comply with the specification laid down by the IP. ठीक आहे. कॅटेगरी त्यामध्ये आपल्या कॅटेगरी काय करायचं, यूज काय व्हायचे, फ्लुइड अँड इलेक्ट्रोलाइट रिप्लेशर. स्टोरेज स्टोर इन कूल डार्क प्लेस, प्रोटेक्ट द फ्रॉम सनलाइट. ठीक आहे. Dosage as directly directed by the physician to be used for non-pyrogenic IV administration. Aseptic techniques. Caution: even invisible damage to the container caused during the transit storage and handling may result in the contamination. Do not use for if the container is found the leakage or solution is hazy or solution contains visible solid particles. Warning काय पाहिजे, discard any unused portion. डायरेक्शन पाहिजे फॉर IV यूज ओनली. ठीक आहे. हे ऑब्झर्वेशन टेबल घ्यायचं आहे. त्या ऑब्झर्वेशन टेबलला फिलअप करायचं आपल्याला 1000 ml घेतलेले हे इन्ग्रेडियंट आहेत, प्रिस्क्राईब केलेले आहेत आणि कॅल्क्युलेट करायचे 500 ml वॉटर फॉर इंजेक्शन. ठीक आहे. आणि आपल्याला रिझल्ट खालच्या साईडला लिहून टाकायचा आहे आपल्याला, जो भेटलेला कंपाऊंड सोडियम लॅक्टिक इंजेक्शन IP वॉज सबमिट अँड प्रिपेअर. ठीक आहे. ओके. थँक्यू.